मुंबईच्या महापौरांच्या बंगल्यासाठी अधिकचा खर्च झाला अशी चर्चा जी आहे ती सध्या सुरू आहे। त्याच्यातच या खर्चाला स्थायी समितीत विरोध झाला का किंवा सभागृहात विरोध केला की नाही यावरून सुद्धा राजकारण होऊ लागलेलं आहे। यातच थेट शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जे ते त्यांच्या नगरसेवकांना खडेबोल सुनावल्याची माहिती सुद्धा समोर आली। या सगळ्याबाबत आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसेचे गटनेते यशवंत गिल्लेदारजी आहेत। तुम्ही सुद्धा स्थायी समितीचे सदस्य आहात। महापौरांच्या निवासस्थानासाठी जो अधिकचा खर्च आला त्याच्यावरून विरोधकांनी हवी तशी भूमिका घेतली नाही असं एकंदरीत चर्चेचं वातावरण, तुमची भूमिका काय? नाही, जेव्हा स्थायिक समितीमध्ये हा विषय आला किंवा स्थापत्य समिती शहरमध्ये हा विषय आला तेव्हा आम्ही प्रश्न उपस्थित केले की बाबा तुम्ही मागील 4.5 वर्ष तुम्ही महापौर बंगला जो आहे तो अजिबात डागडुजी का नाही केला? जर त्यावेळेला त्यावेळेला जर तो डागडुजी केली असती तर एवढं मोठा बर्डन महानगरपालिकेवर आलं नसतं। दुसरी गोष्ट, आत्ता 3 महिन्यापूर्वी महापौर जेव्हा नवीन बसल्या तेव्हा महापालिका प्रशासनाने त्याची ऑलरेडी रिपेअर केलं होतं। त्या रेग्युलर त्यांच्या जे नॉर्म्स आहेत किंवा पॅरामीटर्स आहेत त्याच्यामध्ये राहून ते रिपेअर केलं होतं। मग केलं असताना परत ॲडिशनल आता हा नवीन जो रिपेअरचा घाट घातला आहे तो कशासाठी? असे विविध प्रश्न दोन्ही समित्यांमध्ये मी तरी विचारलेले आहेत आणि अन्यही सदस्यांनी त्याच्यावर एकमत दाखवलं होतं। असं नाही असातला भाग नाही, परंतु काय होतं की संख्याबळ सत्ताधाऱ्यांचा अधिक असल्यामुळे संख्याबळाच्या जोरावर ते मताला टाकून सगळं पास करून घेतात। या प्रकरणी तुमचे महापालिकेच्या निवडणुकीत जो नवा मित्रपक्ष झाला म्हणजे ठाकरेची शिवसेना, त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांनी जे ते थेट त्यांच्या नगरसेवकांना नाराजी जी ती किंवा त्यांच्या भूमिका जी ती मांडली की तुम्ही या सगळ्याबद्दल का सभागृहात जोरदार केलं गेलं नाही, तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता आणि त्यांच्या पक्षाचे नेतृत्वाच्या नाराजीकडे कसं? नाही, ह्या सगळ्या त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे, त्याच्यावर मी काय भाष्य करणार। परंतु स्थायी समिती आणि स्थापत्य समितीमध्ये जे दोन्ही पक्षाचे मेंबर आहेत म्हणजे आमच्या आणि उद्धवजींच्या, तिथे आम्ही आवाज उठवला होता। राहिला सभागृहाचा विषय, आता त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे, त्याच्यावर मी अधिक भाष्य करणं योग्य राहणार नाही। तुम्हाला वाटतंय का सभागृहात सुद्धा तेवढ्याच पद्धतीने विरोध व्हायला हवा होता? कारण की ठाकरेंच्या शिवसेनेकडे 65 नगरसेवक सभागृहात आहेत आणि आधी तुमच्यापेक्षा अधिकचे स्थानिक स्टँडिंगच्या कमिटीमध्ये सुद्धा। हो, नक्की व्हायला हवा होता, यात दुमत नाही आहे। परंतु प्रॉब्लेम असा आहे की अजून म्हणतात ना एक नीट बसलेला दिसत नाही आहे कोणाचंच, कुठल्याच पक्षाचं। मला वाटतं की पक्षांतर्गत बैठका ज्या होत असतात सभागृहात जाण्याच्या अगोदर, तर त्यांच्या पक्षांतर्गत बैठकीत काय झालं काय नाही झालं हे मी कसं सांगू शकतो ना। काल एक कार्यक्रम पार पडला रंगशारदा या सभागृहात आणि त्या ठिकाणी मंत्री आशिष शेलार यांनी तुमच्या पक्षाध्यक्षांचं नाव न घेता मनसेवर आणि पक्षाध्यक्षांवर अनेक टीका केली गेली होती। हिंदी मराठीचा मुद्द्यावर बोलताना ते म्हटले की हे आम्हाला मराठीचा दुटप्पीपणा का दाखवतात आहे। यांच्या स्वतःच्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला हिंदी भाषिक लोक येऊन दीड तास हिंदी भाषण करतात। अरे, हा निव्वळ मूर्खपणा आहे। लक्षात आलं का की मराठी भाषेच्या बाबतीत आपण आग्रही का असायला पाहिजे? ही राज ठाकरे साहेबांची भूमिका आहे की भाषा नसेल तर उद्या आपली संस्कृती आणि आपलं अस्तित्व संपुष्टात येईल, ह्यासाठी मराठीचा आपला आग्रह आहे। तर अन्य भाषिकांनी मुंबईत जर राहता तुम्ही तर तुम्हाला मराठीचं जुजबी नॉलेज असायला पाहिजे, ज्ञान असायला पाहिजे, एवढी माफक अपेक्षा आहे। याचा अर्थ असा नाही की एकमेकांच्या कार्यक्रमाला जायचं नाही किंवा एकमेकांच्या कार्यक्रमाला आपण बोलवायचं नाही, असं नाही होत ना त्याचा अर्थ। इथे काही कुठे प्रांतिक वाद कारण नसताना उकरून काढण्याचा हा उद्देश नाही आहे। हा उद्देश भाषेच्या स्वाभिमानाचा आहे, भाषेच्या अभिमानाचा आहे, भाषेच्या संस्कृतीचा आहे, भाषेच्या संस्काराचा आहे। त्यामुळे त्यांनी ते त्या पद्धतीने स्वीकारायला हवं। आता आशिष शेलारांना नेहमी राजकीय भाष्य करायची सवय आहे, त्या सवयीप्रमाणे त्यांनी भाष्य केलं असावं। याच कार्यक्रमात परिवहन मंत्री जे प्रताप सरनाईक आहेत त्यांनी संपूर्ण भाषण जे ते हिंदीत केलं आणि त्यांनी हिंदीत भाषण करताना म्हटलं की मी जर हिंदीत बोलू शकतो तर तुम्ही मराठीत बोलायलाच हवं। एक्झॅक्टली आमची भूमिका तीच आहे की कोणाला कुठल्या भाषा शिकायच्या तो ज्याचा त्याचा आवडीचा विषय आहे। कोणी कुठल्या अगदी फ्रेंच शिकतं, कोणी जपनीज शिकतं, कोणी काय शिकतं, परंतु आपली मातृभाषा मराठी आहे तर आपल्या मातृभाषेबद्दल आपला आग्रह आणि आपला त्याच्याबद्दलचा असणारा अभिमान हा असलाच पाहिजे। जर मला 4 लँग्वेज येतात
तर मी काय चूक करतोय की माझ्या महाराष्ट्रात राहणाऱ्या इतर भाषिकांकडून मराठी शिकण्याचा आग्रह करतो, ह्यात काय चूक करतोय? जर मला हिंदी चांगली येते, जर मला इंग्लिश येते, काही मुलांना अलीकडच्या फ्रेंच येते, जर्मन येते, तर त्या समोरच्या हिंदी भाषिक लोकांना मराठी का येऊ नये? हा साधा प्रश्न आहे, जो सरनाईकांनी उपस्थित केला तोच आमचा प्रश्न आहे. सगळ्या मंडळींच्या भाषणावेळी एक गोष्ट सातत्याने समोर येत होती की ज्या लोकांना मराठी येत नाही त्या लोकांवर ज्या पद्धतीने मनसे भूमिका घेते, त्या मनसेच्या भूमिकेवर जे ते थेट आक्रमकपणे पाहायला मिळाले. म्हटले की देवेंद्र फडणवीस खंबीर आहेत, गृह खाते या सगळ्यांवर कारवाई करा. हे बघा, मनसे भूमिका काय म्हणतात ते, अग्रेसिव्ह किंवा ह्याची भूमिका केव्हा घेते की समोरचा माणूस आमच्या भाषेचा अपमान करतो, आमच्या भाषेला चॅलेंज करतो, मराठी माणसाला चॅलेंज करतो, जा आम्ही नाही शिकत, तुम्हाला जे काही करायचं ते. मग जे करायचं ते केलं जातं, यात गैर काय आहे? जर तुम्ही समोरून आव्हान देणार असाल तर टिट फॉर टॅट, ॲक्शनला रिॲक्शन मिळते. शेवटचे 2 प्रश्न आहेत. त्यातला महत्त्वाचा म्हणजे की भाजपकडून आता संपूर्ण मराठी किंवा जे रिक्षा टॅक्सी चालक आहेत UP बिहारमधून येतात त्यांना मराठी शिकवण्याचे धडे देण्यास सुरुवात झाली. काल एक कार्यक्रम घेण्यात आला, त्याच्या आधी कृपाशंकर सिंग यांनी 1 मे आमच्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून सुद्धा मराठी धडे शिकवले जातात, विशेषतः सबबमध्ये, वेस्टर्न सबबमध्ये. असं काय ना, आम्ही काय म्हणते, तुमची शिकायची इच्छा आहे ना आणि तुम्ही शिकत असाल तर आम्ही स्वागत केलं आहे ना त्याचं. आम्ही स्वतःही आमच्या पदाधिकाऱ्यांनी क्लासेस घेतलेले आहेत किंवा घेत आहेत. सो तो विषय नाही. मगरुरीचा जो विषय आहे ना, मगरुरी की आम्ही शिकणारच नाही, आम्ही करणारच नाही, ह्याला आमचा आक्षेप आहे. आणि ह्याच्यावर जर समोरच्याने आव्हानाची भाषा केली तर आमची लोकही त्या आव्हानाला प्रतिआव्हान देतात. संजय निरुपम सुद्धा शिंदेच्या शिवसेनेची धुरा सांभाळत जे ते मराठीचे धडे देण्यासाठी गोरेगाव परिसरात रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. ते दिलंय ना, शिंदे साहेबांनी बहुतेक कानमंत्र दिला असावा, टोचले असतावे कान, म्हणून ते चालू केलं त्यांनी. तुम्हाला वाटते का भाजप आणि शिवसेनेत मराठी शिकवण्यावर चढाओढ आता सुरू झाले? हे बघा, राज ठाकरे साहेब एखादा मुद्दा घेतात ना, तो मुद्दा त्यावेळेला जरी विरोध केला तरी विरोधकांना आतून तो मुद्दा आपलासा वाटतो, म्हणून कालांतराने त्याच मुद्द्यावर ते काम करत असतात. नेहमीचं बघा, कोणताही मुद्दा घ्या, कालांतराने राज ठाकरे साहेबांचा मुद्दा त्यावेळेला जरी पडला नाही, कालांतराने सगळ्यांना ते मुद्दे पडतात आणि त्याच्यावरच ते काम करतात. आणि मग श्रेयवादाची लढाई चालू होते आणि श्रेय आमचं की तुमचं, हा नेहमीचा जो भाजपचा रडीचा डाव असतो तो चालू होतो. मग आता ते त्यांच्यात आपसात पण शिंदे गटामध्ये आणि भाजपमध्ये हा चढाओढीचा श्रेयवादाचा विषय आहेच ना, बऱ्याच विषयांमध्ये आहे, तो ह्या विषयांमध्ये सुद्धा असू शकतो. आमच्याशी बोलण्यासाठी होते मनसेचे नेते, गटनेते यशवंत किल्लेदार यांनी म्हटलंय की हे संपूर्ण मराठी शिकवण्याचं प्रकार सुरू आहे. मनसे एकीकडे करते, आता भाजपचे 2 मेळावे झालेले आणि आज शिंदेची शिवसेना सुद्धा रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळेल. त्यामुळे श्रेयवादाची सुद्धा ह्या मराठीच्या बाजूला वलय जे ते होताना आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदम सह मी अजय माने, ABP माझा, मुंबई.